मी आता बसले जिन्यात. आता तुम्ही म्हणशात रोज तू बसतोस सोफ्यावरती गप्पा मारूच्या असतात तेव्हा आज काय जिन्यात वगैरे बसलंस तर म्हटलं बसूया. रोज रोज तीच तीच जागा बघून ना तुमका कंटाळो येतलो. म्हटलं बाबा छानपैकी असं जिन्यात बसाया आणि व्हिडिओ शूट करूया. मनातले जे काही गोष्टी असतात ते तुमका म्हटलं बोलाया. त्या दिवशी मी फेसबुक आणि यूट्यूबवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे पाण्यासंबंधीचं. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये मीटिंग होती पाण्याची आणि म्हणजे पाणी व्यवस्थित पोचत नाही वगैरे असा. तसेच कचरा टाकण्यासंबंधीचे पण प्रश्न खूप जणांका भेडसावले जातात. कचरो खंय टाकायचो ह्यो पण मोठो एक प्रश्न असता आणि ह्यो एक माझ्यासमोर तर एवढो मोठो ह्यो प्रश्न असा ना कचऱ्याचो. आता प्रश्न म्हटल्यानंतर की नाही आमका कचरो टाकण्यासाठी की नाही जागाच नाही असा. म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचा तर घर कंपाऊंड असा आणि तुमका कसलो कचऱ्याचो वगैरे प्रश्न तयार झालो असा तर खरोखर असा. आमच्याकडे ना असो एक कचरो तयार होता म्हणजे रोजच जो कचरो तयार होता आमच्याकडे तो पर्यावरणाक हानिकारक असा. आणि तो कचरो म्हणजे डायपर. जी मोठ्या माणसांका डायपर वापरली जातात तो कचरो आमच्याकडे तयार होता. आणि ह्यो कचरो फक्त एकदाच नाही दिवसातून तर सकाळ दुपार संध्याकाळ रात्री अशी 4 ते 5 वेळा आमच्याकडे ह्यो कचरो तयार होताच होता. असो भयानक कचरो खंय टाकायचो ह्यो मोठो प्रश्न तयार होता. आता तुमका खरं सांगूचा तर माझे आई बाबा जे असत ते दोघाही आजारी असत. माझे वडील असत ते बेड रिडन असत आणि माझ्या आईची तब्येत सुद्धा बरी नसता. आणि ह्या परिस्थितीत त्यांना डायपर यूज करूचे लागतात. ही डायपरा टाकूसाठी आम्ही खड्डे तयार केलेले असत. म्हणजे आमच्या घर कंपाऊंडमध्ये आम्ही 2 खड्डे तयार केलो. एक ओलो कचरो म्हणजे जो काय उष्टा खरकटा वगैरे असता किंवा भाजीपालो असता जो आपण टाकून देतो. एक खड्डो तयार केलो त्याका आम्ही ओलो कचरो म्हणतो आणि सुको कचरो. सुक्या कचऱ्यामध्ये अशा पद्धतीचा आम्ही कचरो टाकतो जो जळाक शकता. आणि काय होतं माहितीये पावसाळ्यात की नाही ह्यो कचरो जळत नाही. पावसाळ्यात 3-4 महिने जर इतर कचरो आम्ही टाकलो तर तो काही एवढं खड्डो भरत नाही आमचो. पण ह्या डायपरांमुळे की नाही पूर्ण खड्डो भरान गेलो. आणि आता ह्यो कचरो टाकायचं कसं म्हणजे डिझेल भरून आणायचं बॉटलमधून आणि ता आम्ही ओतायचं तरीही तो कचरो जळायचो नाही. कारण ती डायपर पाणी पडल्यामुळे म्हणजे पावसाच्या पाणी पडल्यामुळे ती ओली होतं आणि तो जळत नाही. शेवटी आमच्यावरती अशी वेळ येईल ती ती जी डायपरं असत आता कचरो टाकूक जागाच नाही. मग ती डायपरं आम्ही शेवटी अशा ठिकाणी नेऊन टाकतो. म्हणजे अतिशय जीवाक खूप वाईट वाटतात चुकचुक वाटतं की आपण सुशिक्षित माणसं असान सुद्धा आपण ह्या पाऊल उचलतो अशा पद्धतीचा पाऊल उचलतो. ही सगळीच माणसं कचरो टाकणारे रस्त्यावरती किंवा उघड्यावर जो कचरो टाकतात ती सगळीच माणसं खरोखर बेजबाबदार नसतात. त्यांका पर्यावरणाची किंमत नाही असा सुद्धा नसता पण त्यांच्याकडे पर्याय नसता नाईलाज सुद्धा झालेलो असता त्यांचं म्हणून ती असा पाऊल उचलत असतात. पण काही माणसं बेजबाबदार पण असतात म्हणजे कचऱ्याची कुंड समोर असून सुद्धा कचरा कुंडीत न टाकता बाहेर टाकणारी पण माणसं असतात. अशी पण खूप काही माणसं असतात किंवा कचरा कुंडी जवळ असून सुद्धा मरा घेत खय तिथपर्यंत जाऊया म्हणून थंय टाकूचं सोडून ती काहीतरी आपल्या आजूबाजूच्या रस्त्या बिस्त्यावर टाकणारी लोक सुद्धा असतात. आता दिवसात 4 ते 5 डायपर्स तयार होतं मग आता आणखीन दुसऱ्या काय करायचं सांगा. रोजच्या रोज आमका डायपरा नेऊन टाकूची लागतात आणि ती आमका काहीतरी नेऊन टाकूची लागतात. त्याच्यावर पर्यायच नाही असा. डायपरची विल्हेवाट लावण्यासाठी जर काय तुमच्याकडे पर्याय असलो ना तर प्लीज माका कमेंटमधून सांगा. मी त्या करूक तयार असे. आम्ही एका माणसाकडे चौकशी केलो जे कणकवली नगरपंचायतीशी संबंधित होते की बाबा नगरपंचायतीतून कचरा गाडी येत काय म्हणजे एक ट्रॅक्टर वगैरे असा ट्रॅक्टर पाठवतील काय आणि आमचो जो खड्डो भरलेलो असा सुक्या कचऱ्याचो ते घेऊन जातील काय. आणि जसं जसं आमचो कचरो भरात डायपरने किंवा अन्य कचऱ्यान तर तुम्ही घेऊन जावा आम्ही त्याचे चार्जेस देऊक तयार असो गाडी सकट सगळ्या सकट. तर त्यांनी सांगितल्याने की हल्लीच आम्ही आता बंद केलो इतर गावातून आम्ही कचरो आणणं आता बंद केलं असा त्यांनी सांगितल्याने. मग आता माझ्याकडे काय पर्याय राहिलो सांगा. कचरो टाकूक जागाच नाही. आमच्या इकडे एक बिल्डिंग असा आता आता ती लोक सुद्धा प्रत्यक्ष स्पष्टपणे सांगतात की आम्ही काहीतरी नेऊन असोच रस्त्यावर टाकतो कचरो म्हणून. आमच्या कचऱ्याच्या व्यवस्थेचा काय.
असा त्यांचाही प्रश्न तयार झालेला असा. तर कचऱ्याच्या व्यवस्थेबद्दल काय करायचं आणि काय नियम असतात तर प्लीज तुमका जर कोणाक जर काय माहिती असतील ना, माझ्या फेसबुक फॉलोअर्सना, फ्रेंड्सना, त्याचप्रमाणे माझ्या यूट्यूब फॅमिलीला जर काय कचऱ्याची आपण कशा पद्धतीने विल्हेवाट लावायची हे जर काय सांगू शकत असाल किंवा शासनातर्फे आम्हाला त्याच्यावरती काय तोडगा मिळू शकतो शासनातर्फे ह्याचं जर काय असेल नियमावली काय माहीत असेल तर प्लीज मला सांगा, ही विनंती आहे. तर त्या ठिकाणी जो कचरो फेकते माझ्या मनात मुळीच म्हणजे मुळीच आवडत नाही, अजिबात म्हणजे अजिबात. कारण मी सुद्धा की नाही त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बऱ्याच जणांका प्रश्न केले, पण कोणीही माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही किंवा त्या कचऱ्याचा काय करायचा हे आपण कोणी सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणशाल की आमचा जा घर कंपाऊंड असा त्या ठिकाणी तुम्ही त्या खड्ड्यात उन्हाळ्यात तरी जाळू शकतास काय, तर मी खरा सांगू ती डायपरा असतात ना ती पूर्ण ओली झालेली असतात आणि ओली डायपरा जळत नाही आणि लवकर सुकत सुद्धा नाही आणि जळली तर ती अर्धवट जळतात आणि फक्त वरचा भाग काही जळता खालची डायपरा तशीच राहतात. रोजच्या रोज आपण आग घालू शकत नाही त्यांना कारण ती ओली असतात. ज्यावेळी 7-8 दिवसांनी सुकली असतील असं समजून जर आपण आग घातलं तरीही ती डायपरा जळत नाही. म्हणजे मी अक्षरशः वैतागलंय, मी कंटाळलंय, काय करायचं मोठा प्रश्न पडलेला असा माझ्यासमोर. तर प्लीज माका त्याच्यावरती काय तुमच्याकडे काय उपाय असतील तर प्लीज माका कळवा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाता जाता फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय.